हॅलो हॅलो, चला वेळ घेऊ नका प्लीज. न्यू बॅटर मैदान अशा आतमध्ये आला. युवराज 9 सेकंडला खेळाडू लक्ष्मण नक्कीच भुवन फर्नांडिस यांचा देखील याची सन्मान उप सल्लागार आहेत, प्रमुख सल्लागार आहेत या स्पर्धेचे आपल्याला जरूर पाहायला मिळते. इथून अध्यक्ष चोरगे साहेबांना विनंती करतोय तुमचा हस्ते याची सन्मान इथे करायचा. भुवन फर्नांडिस यांचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर हा बॉल नक्कीच हा बॉल जास्त बाहेर आहे, वाईट बॉल. उपखजिनदार संदीप वरडे यांचा देखील याची सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती करायचा. कृष्ण सोबदार तुमच्या हा सत्कार या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर माननीय सन्माननीय आदरणीय हरीश कोळेकर तुमचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतो हा बॉल जास्त बाहेर राहिला. पंचांचा डिसिजन माझ्यापर्यंत जरूर आला. वाईट बॉल नक्कीच घोषित केला पंचांनी. इथून या मॅच मध्ये आपण बघायला जर गेलं ना एक ऑलरेडी असतं आणि तेच क्रिकेट पंचांचा इशारा वाईट +1 या 2 धावा घेतील दादा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच क्रिकेट. तर कृष्ण सोबदार यांना विनंती करतो संदीप वरंड यांचा याची सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती करायचा. उपखजिनदार आहेत. पुन्हा एकदा बॉल होतो यार. ओ चांगला आहे, हलक्या हाताने फक्त चाफ केलाय. आपल्याला जरूर पाहायला मिळतं डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हो डायरेक्ट हिट जरूर केला, मात्र इथून एक सिंगल जरूर मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल सिंगल न पुढे सरकली ते 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती आहेत. वेलकम हरीश कोळेकर तुमचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. मोठा फटका खेळायचा होता, प्रॉपर खेळता आला नाहीये. फलंदाज मासा गळायला लागलाय आणि विकेटचं पतन आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि इथून फलंदाज झाला बाद. तर विकास बने यांच्या हस्ते आपण करतोय हरीश कोळेकर यांचा मान सन्मान सत्कार याची सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. माईची आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपल्याला पाहायला मिळतं. विशाल 2 मॅच जरूर जिंकला आणि आज जरूर जल्लोष आहे कारण ट्रॉफी घेऊन जायचं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तर वरंडेवाडी टीमच्या लगेच विशाल वरंडेचा देखील याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल आयोजकांकडून आणि सुनील भाऊ वरंडे तुमचा देखील याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. यायचं मुख्य व्यासपीठावरती नंतर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन आहे. बॉलची मागणी केली आहे. बॉल किती आले? 4 बॉलचा खेळ झाला. 2 2 बॉल शिल्लक आहेत. हा बॉल टफा पडल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतो पंचाचा इशारा काय आहे पंच जरूर सांगतील. नो बॉल. फ्री हिटची संधी आहे. इथून संधीचं सोनं करणं भरपूर गरजेचं आहे. किली मुलगिरी टीम फाईट करत असताना पाहायला मिळतं. हा मोठा फटका खेळायचा मात्र चेंडू चाललाय घोषांगी क्षेत्रामध्ये. मेल एक सिंगल. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. 5 बॉलचा खेळ झाला. बॉलिंग मागवती गोलंदाज ज्ञानेश्वर देखील एक चांगला खेळाडू ऑलराऊंडर आहे. बॅटिंग देखील तितकीच चांगली आहे त्याची आणि तोच खेळाडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतो. ज्ञानेश्वरला इथून चांगलं क्रिकेट दाखवणं अजूनही देखील गरजेचं आहे. बॉलिंग करत असताना चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. इथून सेकंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच शुभेच्छा असतील आमचे जवळचे जीवलग मित्र आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आता सध्या त्या कामासाठी बाहेर आहेत, पटणाला गेलेत, ते उपस्थित नाहीये. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा असतील. नेहमीच आमच्या पाठीवरची थाप जरूर सचिन पाटील तुमच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा जरूर असतील. थँक्यू सो मच. वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत. जरी ते इथे उपस्थित नाहीयेत मात्र स्पर्धेसाठी जरूर त्यांचा हातभार जरूर असतो. ते सचिन पाटील नक्कीच एन्जॉय करतात. हे सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल का वरती आतापर्यंत धावफलक सजलाय ते 7 आणि स्कोरबोर्ड MS धोनीची आठवण करून दिली. या स्कोरबोर्डने 7 धावा धावफलकावरती आहेत. एक अतिशय चांगला खेळाडू आणि एक अतिशय चांगला यष्टिरक्षक MS धोनी जर्सी नंबर 7
आणि तो आकडा या धावफलकावरती जरूर लागला. चला प्लीज वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत आम्ही जरूर माहिती पोहोचवणार आहे. उपस्थित राहणं भरपूर गरजेचं आहे सर्वांनी आणि तेच क्रिकेट नेहमी आपण बघत असतो. नेक्स्ट मॅच असणार आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आई मानाई देवी कुसरून आणि मानाई देवी वॉरियर्स आटोली या दोघांमध्ये ही मॅच चुरशीची होईल, कारण दोन्ही संघ ताकदवान बलाढ्य धमक दोघांमध्ये आहे आणि मॅच जरूर चांगली होणार आहे. टॉस साठी उपस्थित राहायचं. फलंदाज बाद. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना टीम किलीमुरगिरी संघाला अजून एक लागलाय धक्का. बॉलिंग माकवाती गोलंदाज आहे ओव्हर नंबर 2 मध्ये. विकास शेख आहे बॉलिंग नंबर 2 मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. इथून मैदानाच्या आतमध्ये धावा तितक्याच चांगल्या बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. क्वालिटी काय असतं इथून दाखवणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वरनं षटक हाताळलं. 7 धावा फक्त खर्च केल्या. हो चांगला बॉल आहे. विकी शेख आहे बॉलिंग माकवती. डोळ्याची पापणी लवते न लवत्या बॉल निघून चाललाय, कारण आतापर्यंत जर बघायला गेलं ना आपण टप्पा पडल्यानंतर समजला नाहीये बॉल अगदी निघून गेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी क्रिकेट जे काय असतं ना ते नेहमी सांगत असतं आपल्याला पाहायला मिळतं. टप्पा पडल्यानंतर हा बॉल हलक्या हाताने फक्त नक्कीच खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बॉल चाललाय डॉट. आणि इथून आतापर्यंत जर आपण बघायला गेलं तर बॉल झालेत मैदानाच्या आतमध्ये ते मात्र 3. अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक आहे. 3 मध्ये चांगल्या धावा करणं भरपूर गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. तेच क्रिकेट आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त खेळलाय. सिंगल डबल न धावा मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट जर विकेट गेलं असतं ना तर जरूर झाला असं. बॅकअप जोरा लेट आला नाहीतर एकच विकेट्स मिळाला असता. मात्र विकीला माहिती आहे सिंगल डबल न धावा जास्त येत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. विकेट्स गेल्यात. इथून गोलंदाजी फक्त चांगली करावी लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सेट ऑफ झालाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. हो एकाकडून सुटला तर दुसऱ्याच्या हातामध्ये गेलाय. हा बॅकअप असल्यानंतर काय क्रिकेट आहे. हेच तर क्रिकेट आहे. लगेच बॅकअप आला. कॅच घेतली. फलंदाज आउट. आतापर्यंत बॉल झाले 5. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजून एक विकेट. टीम किलीमुरगिरी संघ धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत त्या मात्र 9 आणि स्कोरबोर्ड 9 धावा धावफलकावरती आहेत. इथून पूर्णपणे बॅकफुटला चाललाय संघ कुठेतरी किलीमुरगिरी, कारण त्या मॅच मध्ये जर बघायला गेलं ना आपण धावा येणं भरपूर गरजेचं आहे, कारण 3 ओव्हरची मॅच आहे आणि 3 ओव्हरमध्ये तुम्हाला कमीत कमी 30 ते 35 धावांच्या वरतीच धावा बनवणं गरजेचं आहे. कारण ते क्रिकेटमध्ये आपण खेळत असतो ना, क्रिकेटमध्ये धावा येणं भरपूर गरजेचं आहे आणि तेच क्वालिटी काय मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमी पाहत असतो. बॉल झाले आतापर्यंत 5. 1 to go. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती अजूनही किती धावा येणार या मॅच मध्ये आपण बघणार आहोत. चला स्पीड अप घ्या टीम. ज्ञानेश्वर वेळ घेऊ नका प्लीज. वेळ भरपूर घेताय तुम्ही, कारण 9 धावा धावफलकावरती झाल्यात. 1 to go. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. जास्त बाहेर राहिला. विकीचं कौतिक झाल्यानंतर विकी देखील थोडासा भरकटतोय. व्हाईट बॉल. पंचाचा इशारा आपल्यापर्यंत आला. आज मान्यवर भरपूर येतील, कारण आयोजन अतिशय चांगलं आहे आणि जसं संध्याकाळचं क्षेत्र होणार तशी प्रमुख उपस्थिती भरपूर असेल या स्पर्धेला. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईन कव्हर करत असताना डावकुरा त्याच्या बॅट्समनच्या बॅटमधून आला, काढून दिला. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर येतोय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला नक्की सुनीलच्या बॅट मधून. एवन क्वालिटीचा ब्रँड काय ना ते दाखवलं आणि क्वालिटी टप्प्यामध्ये आला किस कार्यक्रम केला. बॉल चाललाय बाउंड्री लाईन कव्हर करत असताना 6 धावांसाठी इट इज मिळतील धावा 6. 6 धावसंख्या वेगानं पुढे सरकली आहे. ती मात्र 16 या आकड्यावरती ओव्हर नंबर संपला. ते मात्र दुसरं आणि अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलर आहे शिवा आपलं हे आकाश शेळके. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय
अजून एक फलंदाज आउट होता. OUT फर्निचर डिस्ट्रॉइड केला आणि इथून फलंदाजाला माघारी परतावा लागेल. विकेटचं पतन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये आला. तो मात्र आकाश संघाचा कॅप्टन नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथून 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला बघायला भेटतंय. माऊली मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जर्सी नंबर 3. चांगलं क्रिकेट नेहमी खेळणं भरपूर गरजेचं आहे. तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. कॉलेडी खेळत असताना क्रिकेटमध्ये अजूनही बॉल शिल्लक असणार आहेत. ते मात्र 5. आकाश बॉलिंग मार्कवरती आहे. ओ टफा पडल्यानंतर हा बॉल चांगला आहे. समजला नाहीये माऊली यांना. हा बॉल चाललाय डॉट. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मॅच ऑन आहे. फटका माऊलीच्या बॅट मधून चांगला आहे. लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक आहे. त्याला बैठून निघून चाललाय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर येतो. वन बाउन्स. चेंडू जातोय सीमा बाहेर. चौकार. मिथिल धावाच्या सुरेख फटका होता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा आहेत ना इथून वेगानं आल्या आणि ते क्रिकेट आहे. आणि इथून पूर्णपणे आकडून ठेवलं जकडून ठेवलं होतं आतापर्यंत या षटकामध्ये. ते क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आतापर्यंत 4 धावा ऍड होतील स्कोर बोर्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. माऊलीचा पुन्हा एकदा वरती गेलाय. खोदून काढायचा होता. क्षेत्ररक्षक झेल खाली झेल ड्रॉप. दोन्ही हातांच्या मधून चेंडू निघून चाललाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कॅचेस विन द मॅचेस मैदानाच्या आतमध्ये नेहमी म्हटलं जातं. मात्र इथून अजून मॅच भरपूर बाकी आहे. कारण आपण जरूर बघायला गेलं ना कुठेतरी बॅटिंग देखील बाकी आहे. टीम आटोलीची धावा फलकावरती झाल्या आतापर्यंत 21 बॉल झालेत. तर मात्र 4 अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 to go. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. डावखुऱ्याचा फलंदाज सुनील. मगाच्या मॅच मध्ये मगाच्या ओव्हर मध्ये आपण बघितलं चांगला षटकार ठोकला या खेळाडूनं. पुन्हा एकदा हलक्या हाताने मागे सरकला आहे. तिथे मिड ऑफ क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकदा कंप्लीट झालं. दीपक बने दूरवरून आल्या. तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं धाव कंप्लीट झाली. ते मात्र 1 बॉल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलचा खेळ झाला. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. 22 धावा धाव फलकावरती. इथून आतापर्यंत जर आपण बघायला गेलं ना मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. हा बॉल हवेमध्ये भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. पकडला जाईल. फलंदाज झाला बाद. विकेटचं पतन. OUT आउट झाला. आणि इथून पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना बनवल्या टीम किली मुलगिरी संघानं त्या मात्र धावा 22 आणि 23 धाव्यांचं लक्ष ठेवलंय. ते मात्र बॅटिंग करत असताना आटोली टीम समोर. तर काही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. माननीय उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. ते मात्र माननीय सन्माननीय आदरणीय सुनील दादा वरंडे यांचा उचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर मी विनंती करतोय जयवंत पवार यांच्या जय भाऊ वरंडे यांच्या हस्ते आपण याची सन्मान हा करणार आणि तेच माननीय सन्माननीय आदरणीय सुनील दादा वरंडे यांचा उचित सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. कारण नेहमी म्हटलं जातं जो क्रिकेटमध्ये आला त्याला मान सन्मान. क्रिकेटमध्ये आला ओळख वाढली. क्रिकेटमध्ये जो आला ना त्याने भरपूर मित्रपरिवार दिला. खरंच क्रिकेटने भरपूर मित्रपरिवार दिलाय. हेच क्रिकेट याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू सो मच. तर 22 झाला. 23 ची गरज या मॅच मध्ये. तर आपल्याला पाहायला गेलं ना तर मोरणा क्रिकेट असोसिएशन मी मागेच सांगितलं मोरणा क्रिकेट असोसिएशन असं आहे ना. मोरणा क्रिकेट असोसिएशन मागच्या वर्षामध्ये आपण बघितलं भरपूर चांगल्या स्पर्धा ठेवल्या आणि मोरणा क्रिकेट असोसिएशननं आपण बघितलं भरपूर काय दिलं सर्वांना. आणि या वर्षामध्ये देखील ती सुरुवात चांगल्यानं झाली आहे. मागच्या वर्षी कुठेतरी लीग खेळायला मिळाली नाही. मात्र यावर्षी 100% चांगलं आयोजन जरूर बघायला मिळेल. मागच्या वर्षी थोडंसं कमी पडलं. मात्र
पूर्ण विभागातली प्रीमियर लीग देखील नक्कीच होणार आहे आणि यामध्ये सर्व खेळाडू खेळले जातील, सर्व सहभाग जरूर घेतला जाईल आणि अतिशय चांगली मोना क्रिकेट प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. सर्व कमिटीचं कौतुक जरूर केलं जाईल. मोना क्रिकेटने काय दिलंय तर हे मोठं व्यासपीठ दिलंय. मोना क्रिकेटने काय दिलंय तर मोना क्रिकेटने हे क्रिकेटर दिलंय. मोना क्रिकेटने काय दिलंय, एका गावामध्ये कुठेतरी डोंगराच्या बाजूला हे गाव विभागलंय आणि हे मोना क्रिकेट असोसिएशन असं आहे ना, भरपूर काय दिलंय. आणि खरंच मोना क्रिकेट असोसिएशन मध्ये जर अजून संघ तयार झाले ना तर खरंच मोना क्रिकेट असोसिएशन भरपूर मोठं होणार आहे आणि खरंच अभिमान वाटतो. आज मोना क्रिकेट समालोचन करत असताना या व्यासपीठावरती समालोचन जेव्हा करतो ना तेव्हा जरूर मित्रपरिवार भरपूर दिलं समालोचन करत असताना देखील आणि खरंच कौतुक वाटतं. या मोना क्रिकेट असोसिएशन बद्दल जेवढं बोलेल ना तेवढं कमी आहे. थँक्यू सो मच. आपल्याला पाहायला मिळतं पूर्ण कमिटी. नक्कीच समालोचन करण्याची संधी तुम्ही देखील या स्पर्धे मला नेहमी दिली आणि थँक्यू सो मच. या व्यासपीठानं, ज्या मातीनं, ज्यानं आपल्याला मोठं केलं त्याचा मान करणं, सन्मान करणं भरपूर गरजेचं आहे आणि थँक्यू सो मच. मॅच खेळ होतोय. एका बाजूला टीम आटोली आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ खेळत असताना पाहायला मिळतोय तो मात्र किर मुलगरी. 22 झाल्यात. तर चला वेळ घेऊ नका प्लीज. लगेच क्षेत्ररक्षण नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इथे करतो. एका बाजूला संघ फाईट करत असताना टीम खुसरून आणि आटोली. विकास बने लगेच या टॉस साठी टीम खुसरूनचे उपस्थित आहेत. सोपान बाबर प्लीज यायचं लगेच. टीम कुसरूनचे कॅप्टन उपस्थित आहेत. आटोली आणि विपक्ष त्यांच्यासोबत फाईट करेल कुसरून संघ. मालाई देवी कुसरून आणि मालाई देवी अटोली या दोघांमध्ये मॅच होणार आहे. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन, कुसरून टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. सुरुवात गोड झाल्या. फटका लाजवाब आहे मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला. थोडीशी आउटफील्ड खराब आणि त्यानंतर धावा कंप्लीट झाल्या. त्या मात्र 2 वेगानं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. टीम आटोली तुमचा 12वा खेळाडू नाहीये उपस्थित, लक्षात घ्यायचं. विकास बने. स्ट्राईक एंडला फलंदाज कोण आहे? स्ट्राईक एंडला विठ्ठल. 9 सेकंडला आकाश आहे. मोठा फटका खेळायचा होता. प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. चालला आहे आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे. थोडंसं घातक ठरली असती. नेक्स्ट मॅच मी मगाशी सांगितलं आहे. मलाई देवी स्पोर्ट्स कुसरून आणि मलाई देवी ऑरियर्स आटोली या दोघांमध्ये मॅच असणार आहे. चला वेळ घेऊ नका प्लीज. वेळेचं बंधन करणं भरपूर गरजेचं आहे. आई मलाई देवी आणि आटोली वॉरियर्स आहे का? अच्छा, सेकंड त्यांना वॉर्निंग द्या प्लीज. वेळ घेऊ नका. टीम मलाई देवी कुसरून संघ उपस्थित आहे. मलाई देवी ऑरियर्स आटोली. आटोली ऑरियर्स कॅप्टन सोपान बाबर प्लीज या दादा, कारण वेळ घेऊ नका. अजून एक टीम वाढली की काय आटोलीची आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 3 टीम झाल्यात आणि इथून टॉस आपण इथे करणार आहोत. मी विनंती करतोय उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. तो जयभाऊ करंडे यांना विनंती करतो तुमच्या आपण याची टॉस इथे करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा. एका बाजूला संघ फाईट करेल कुसरून आणि त्यांच्यासोबत फाईट करणार तो मात्र ऑरियस आटोली ह्या टीम मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. ही मॅच जरूर असेल. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर अक्षय शेख हे नवीन बॅटर डावखुऱ्या. इथून चांगली बॅटिंग करणं भरपूर गरजेचं आहे अक्षयला. बॉलिंग मार्फत गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुल टॉस बॉल आहे. वसूल केलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. निघून जातो वन बाउन्स. नंदन करत चौकार. मिळतील धावा 4. सुपरेक फटका होता ना की आपण बघायला गेलं तर 4 धावा देखील इथून मिळाल्या या बॉलवरती आणि इथून 4 धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकल्या. त्या मात्र आतापर्यंत टॉस कोणाच्या बाजूने आहे?
टीम आटोली टॉस डिसिजन काय? टॉस विन इले टू फर्स्ट बॅट फर्स्ट आणि इन्व्हाइट केलंय कोसरूनला ते फिल्डिंगसाठी. नेक्स्ट मॅच त्यांची असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा त्याच दिशेने गॅप फार मोठी आहे तर 4 क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. एक झाली कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि सहजरित्यानं 2 धावा कंप्लीट देखील केला आणि 2 धावसंख्या पुढे सरकली आहे. ती मात्र आतापर्यंत 9 रन स्कोरबोर्ड 23 धाव्यांचं लक्ष टीम आटोलीला इथून बनवायचा. प्लीज वेळ घ्यायचा नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका काय असा क्षेत्ररक्षक तिथे आहे. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करता बॉल अडवलाय तोपर्यंत फुटबॉल बनवला त्याला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आहे ना सहजरित्यानं कंप्लीट झाला. 2-11 रन स्कोरबोर्ड 11 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक इथून संपलं ते पहिलं आणि 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत अजून देखील या मॅच मध्ये 12 धावा. 12 चेंडू 12ची गरज अजून देखील या मॅच मध्ये असणार आहे. शार्प मध्ये पुन्हा एकदा 12 चेंडू 12ची गरज आहे आणि इथून चांगलं क्रिकेट खेळ भरपूर गरजेचं आहे. 12 बॉल 12 इथून मॅच मध्ये करायचे आहेत. सेकंडला फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. खेळाडू आहे तो मात्र स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईक एंडला आपल्याला जरूर पाहायला मिळतो विठ्ठल. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतो मोठा फटका काय असा होता हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. एक धाव तर कंप्लीट आहे. एका धावेवरती जिथे समाधान मानावं लागेल या मॅच मध्ये. रन 12 धावा धाव फलकावरती अजून देखील या मॅच मध्ये गरज असणारा ती मात्र 11 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात अजून देखील. चला वेळ फार घेत पण मॅच थांबवून देऊ नका प्लीज. मॅच चालू करायची. हा बॉल जास्त बाहेर राहिलाय. पंचांचा इशारा वाईट. पंच आमच्यापर्यंत सिग्नल पोहोचवतात. हा वाईट बॉल वाईट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं ना कारण आतापर्यंत बघायला गेलं तर षटकार कोणी देखील जास्त ठोकले नव्हत्या. मात्र विशालनं आज या खेळपट्टीवरती बाजी मारली. आपल्या नावाचं खरंच गावाचं नाव रोशन केलंय. दुसरा मॅच मध्ये पूर्णपणे वैयक्तिक एकट्यानं ठोकल्या त्या मात्र 36 धावा. नक्कीच सपा पडल्यानंतर हा देखील बॉल बाहेर आहे. नक्कीच मगाशीच उल्लेख केला सचिन पाटील. एन्जॉय जरूर आहे. पटनाला मात्र क्रिकेटवरचं प्रेम जरूर आहे. एक वेळ काम सुटेल मात्र क्रिकेट सोडणार नाहीये जरूर आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. धावसंख्या धाव फलकावरती आता पोहोचल्यात त्या मात्र 13 अजूनही 10ची गरज. चौदा आल्या 14 धावा धाव फलकावरती आहेत. हा बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर धावा किती मिळतील? पंच सांगतात 4 धावा मिळणार आणि 4 धावसंख्या पुढे सरकली आहे ती मात्र 18 या आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर प्लीज वेळ घेऊ नका. स्पीड अप घ्या. 23 धाव्यांचीच गरज आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये काय होईल काय बिघडेल काय घडेल ट्रॉफी बघितल्यानंतर ना खरंच कौतुक करेल. जाम भारी ट्रॉफी मैदानाच्या आतमध्ये समसमत्या ट्रॉफ्या. मालिकावीर देखील अतिशय चांगली आहे. हा फटका देखील चांगला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना देखील कंप्लीट झाली आहे.
दुसरीचा कॉल असेल मात्र सिंगल वरती समाधान मानावं लागणार आहे मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये ते मात्र 4 अजूनही 8 मध्ये इथे करायचे 4. 8 बॉल 4 ची गरज या मॅच मध्ये अजून देखील तर टीम आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये सांगितलं निलेश अतिशय चांगलं क्रिकेट खेळला. मॅन ऑफ द मॅच मगाशीच उल्लेख केला. पुढे गेलाय स्टेप आउट झालाय क्षेत्ररक्षक लक्ष्मण तिथे दूर बरोबर आला मात्र झेल टिपला तिथे युवराजनं आणि फलंदाज बाद. मला वाटवा ना या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्स भरपूर आहेत. फार स्पॉन्सर आहेत या स्पर्धेमध्ये. आपण बघायला गेलो तर फलंदाज बाद झाला आणि इथून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जेव्हा समालोचनाची गरज तेव्हा दीपक बने आणि जेव्हा आता बॅटिंगची गरज जावयाची गरज तेव्हा मैदानाच्या आतमध्ये दीपक बने. आता थोडस दुसऱ्या संघामध्ये खेळत असताना आपण त्याला पाहतोय. विकास बने याच्या टीम मध्ये जरूर खेळत असताना आपण नेहमी पाहिलं त्याला. ओहो मोठा फरक काय असा होता समजला नाहीये. बॉल निघून चालला डॉट. आता मात्र करायच्या मॅच मध्ये 6 बॉल 4 अवघड समीकरण होतंय की काय. या मॅच मध्ये काय बिघडेल काय घडेल. 6 बॉल 4 ची गरज. मॅच अजून संपली नाहीये. क्रिकेट असं आहे ना 6 बॉल 6 देखील होऊन देत नाही आणि क्रिकेट असं आहे ना 1 बॉल 1 देखील होऊन देत नाही. 1 बॉल 6 शक्यतो लवकर जातो मात्र 1 बॉल 1 देखील होत नाही. क्रिकेट आहे. इथून या मॅच मध्ये आता 6 चेंडू करायच्यात रन्स. इथून 4 इथून जर 2-3 बॉल चांगले आले तर मॅच मध्ये कमबॅक जरूर होईल किलीमुर्गी संघाचा. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये काय होईल काय बिघडेल आपण नक्कीच पाहणार. थोडाशा धावा जास्त आल्या. माऊली यांनी देखील बॅटिंग चांगली केली. मी मगाशीच उल्लेख केला माऊली देखील अतिशय चांगला व्यक्तिमत्व. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज गोरक्षा नक्कीच. स्ट्राईक एंडला फलंदाज विठ्ठल. अक्षय नक्कीच अक्षय आपल्याला पाहायला मिळेल ज्याने मॅच मध्ये आणण्याचं काम जरूर केलं. हा बॉल जास्त बाहेर राहिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंचांचा सिग्नल आपल्यापर्यंत जरूर पोहोचला. वाईट नक्कीच आपण बघायला गेलं ना मैदानाच्या आतमध्ये जर रणधुमी रणसंग्राम जसा सामना बघण्याचा झाला प्रेक्षकांना मजा येईल असे सामने जरूर संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये होतील. टफ फाईट मॅच बघायला जरूर सर्वांना मजा येईल. मात्र आता थोडंसं दुपारचं सत्र आहे. प्रेक्षक वर्ग जसं संध्याकाळचं क्षेत्र होणार तसं भरपूर स्पॉन्सर्स या स्पर्धेमध्ये भरपूर आहेत ते देखील उपस्थित राहतील. पुन्हा एकदा गोलंदाज सियार. ओ चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर समजला नाही आकाशला. बॉल चाललाय डॉट. डोळ्याची पापणी लावते बॉल निघून जातोय. हे क्वालिटी आहे. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं ना अजूनही 5 बॉल आणि या मॅच मध्ये करायचे आहेत त्या मात्र 10 4. मॅच ऑन होईल का. मॅच मध्ये चित्र बदलेल का. 3 ची अजून देखील गरज आहे. मात्र क्षेत्ररक्षक झेल घेतला तर मॅच जरूर बनेल. हो वाटतं कॅच. अगदी चांगला झेल टिपला शैलेशनं. पूर्णपणे आपलं शरीर झुकवलं. मॅच बनते की काय मॅच होईल की काय माऊलीचा आशीर्वाद आहे की काय. या मॅच मध्ये काय बिघडेल काय घडेल कारण बॉल शिल्लक 4 रन करायचे 3 आणि चाललाय आता ज्ञानेश्वर देवच चाललाय. काय करेल काय बिघडेल काय घडेल. छोटा पॅकेट आहे पर साला बडा धमाका आहे. आणि इथून 4 बॉल 3 ची गरज या मॅच मध्ये असणाऱ्या 4 बॉल असतील. अक्षय 1 डॉट गेला आणि हा 1 विकेट्स. आणि अक्षय एक असा फलंदाज आहे ना टीम आटोलीचा आपल्याला पाहायला मी तर चांगला खेळाडू आहे. आणि इथून या मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल रन्स करायचे आहेत त्या मात्र 3. ज्ञानेश्वर मध्ये क्षमता जरूर आहे मात्र गोलंदाज देखील तितकाच वेगवान आहे. गोलंदाज देखील चांगला आहे. क्वालिटी है छोटा पैकेट है वो देखील पर बड़ा धमाका मैदान के अंदर 4 बॉल रन्स करायचे 3. मॅच मध्ये काय होईल काय बिघडेल काय घडेल. ओहो चांगला बॉल आहे अगदी पायामध्ये बेड्या ठोकल्या थांबून ठेवल्या आकडून ठेवल्या जकडून ठेवल्या रणनीतीवरती ब्रेक लावलाय. पूर्णपणे मॅच थांबली आहे. मॅच गरमागरमीची होईल का मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल का. मॅच मध्ये काय होईल काय बिघडेल काय घडेल काय होईल हे लगेच समजेल कारण 3 बॉल रन करायचे 3. ज्ञानेश्वर थोडासा टेन्शन मध्ये आला असेल कारण 3 बॉल 3. एखादा जर डॉट अजून आला तर मॅच कुठेतरी थोडस अवघड करून जाईल. मॅच अक्षयला संपवायची होती.
हा बॉल हलक्या हाताने खेळलाय, पुन्हा एकदा बॉल उडवला हलक्या हाताने क्षेत्ररक्षक आहे, एकदा कंप्लीट, दुसरीचा कॉल दीपक धावते, घातक ठरते की काय, फेकी चुकीची आहे आणि हो हो सामना देऊन गेली आहे आणि इथून मॅच विन, मॅच जिंकली टीम आटोली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्षय ठरला, या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. वेलकम. एक रन शॉट आहे, ओहो एक रन शॉट. पहा मी मगाशीच सांगितलं, पंच असे भेटलेत ना, डोळ्यात नजर आहे ना, नजर अगदी परफेक्ट आहे आणि एक रन शॉट. संपली नाहीये, मॅच अजून बाकी आहे, मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल. 2 चेंडू, एका धावेची गरज. या मॅच मध्ये कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम जरूर आहे. 2 बॉल 1 या मॅच मध्ये करायचे आहेत. कोण जिंकेल कोण हारेल काही देखील होऊ शकतं, कारण कंपल्सरी चेसिंग आहे. 2 बॉल 1. पहा शेवटपर्यंत मॅच गेली आहे. सामना जिंकला तो टीम आटोलीनं. हार्ड लक टीम, शेवटपर्यंत जरूर प्रयत्न केला. किले मुरगिरी, अजून जर तुमच्या धावा असत्या तर सामना जरूर तुम्ही जिंकला असता. मात्र हरकत नाहीये, जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये आणि इथून हार्ड लक बॅड लक. मी मगाशीच सांगितलं या मॅचचा हिरो कोण आहे आणि इथून अक्षय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं थोडस प्रयत्न कमी पडला, मात्र सुरुवात चालू झाली आहे. अजून क्रिकेट संपलं नाही, अजून 6 महिने बाकी आहेत. 6 महिन्यामध्ये जरूर चांगलं क्रिकेट किले मुरगिरी संघ तुमच्या बाजूने देखील राहील. प्रयत्न शेवटपर्यंत तुम्ही चांगला केला, मात्र थोडेसे कमी पडले. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच टॉस झालाय, लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं टीम कुसुण संघ. तर अटली वॉरियर्स संघ हे लक्षात घ्यायचे, मी मगाशीच उल्लेख केला, म्हणजे सर्वांसाठीच आहे. स्टेजच्या बाजूला डगआउट तुमच्या लोकांसाठी बांधलेत का, तर आपल्या खेळाडूंना त्रास झाला नाही पाहिजे. तर जो तो संघ अटोली वॉरियर्स संघ, आता हरकत नाहीये, बॅटिंग तुमची आहे, मात्र तुम्हाला यावंच लागेल. या साईडून एंट्री करायची, लक्षात घ्या. डगआउट मधून आता कोणताही खेळाडू डगआउटच्या बाहेर बसणार नाहीये, हे लक्षात घ्यायचं. टीम आटोली स्टेज साईडला यायला लागेल, सर्व हे लक्षात घ्यायचं. डगआउट मधूनच एक राईट एक लेफ्ट, सगळ्या आटोली संघ हे लक्षात घ्यायचं आणि हे लक्षात घ्या. पाठीमागे प्लीज बसू नका.